तुम्ही महिन्याला 20,000 कमवता किंवा 2 लाख कमवता. जर मनी मॅनेजमेंट येत नसेल तर महिन्याच्या शेवटी पुन्हा पैशाची कमतरता जाणवणारच. आज मी तुम्हाला सांगणार आहे की पैसे कमवण्यापेक्षा ते योग्य पद्धतीने सांभाळणे का महत्वाचे आहे. नमस्कार मित्रांनो, मी सोनी दिलीप पुंगाटी, फायनान्शियल एज्युकेशन अँड वेल्थ क्रिएशन कोच. आजच्या आपल्या पहिल्या दिवसाच्या व्हिडिओमध्ये आपण अगदी सोप्या भाषेत मनी मॅनेजमेंट आणि वेल्थ क्रिएशन समजून घेणार आहोत. आज वर्किंग प्रोफेशनल, स्टुडंट्स आणि मिडल क्लास फॅमिलीज मेहनत करून पैसे कमावतात, पण महिन्याच्या शेवटी सेव्हिंग राहत नाही. इन्व्हेस्टमेंट कुठून सुरू करायचे हे माहिती नसतं. फायनान्शियल प्लॅनिंग नसल्यामुळे भविष्यात ताण वाढतो. समस्या कमाई कमी असण्याची नाही, समस्या आहे योग्य फायनान्शियल एज्युकेशन नसण्याची. म्हणजेच इन्कम म्हणजे वेल्थ नाही, पगार जास्त पगार की म्हणजे श्रीमंती नाही. इन्कम मधून सेव्हिंग झाली पाहिजे. जसं पहिले सेव्हिंग करायला हवी आणि नंतर आपण खर्च करायला हवा. त्यानंतर बजेट बनवणे आवश्यक आहे. आपले पैसे कुठे खर्च होतात ह्याची आपल्याला माहिती किंवा जाणीव असायला हवी. आणि एमर्जन्सी फंड तयार करा. जसं अचानक खर्च आला तरी कर्ज घेण्याची वेळ येऊ देऊ नका. इमर्जन्सी फंड तयार असले की आपल्याला कर्ज घेण्याची वेळ येणारच नाही. आणि फायनान्शियल गोल ठरवायला पाहिजे. जसं फायनान्शियल गोल मध्ये घर येतं, मुलांचे एज्युकेशन, रिटायरमेंटची प्लॅनिंग हे आधीच ठरवणे आवश्यक आहे. मी तुम्हाला उदाहरणाद्वारे समजावून सांगते. समजा 2 मित्र आहेत, दोघेही 50,000 कमवतात. पहिला मित्र पूर्ण पगार खर्च करतो, दुसरा मित्र 20% सेव्हिंग करतो, बजेट ठेवतो आणि इन्व्हेस्टमेंट सुरू करतो. 5-10 वर्षांनी कोण आर्थिकदृष्ट्या मजबूत असेल? नक्कीच दुसरा. म्हणूनच म्हणते, आजच एक वही घ्या आणि लिहा तुमचे मंथली इन्कम, मंथली एक्सपेन्सेस किंवा सेव्हिंग. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण एवढंच बघितलं. उद्याच्या व्हिडिओमध्ये ही माहिती उपयोगी पडणार आहे. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत इन्व्हेस्टमेंटची सुरुवात नेमकी कुठून करावी. म्हणूनच पुढचा व्हिडिओ नक्की पहा. थँक्यू.